विधवा शेतकरी महिलांना शैलेश सावजी यांचा मदतीचा हात। डोणगाव परिसरामध्ये समाज कारणाचा आदर्श उपक्रम। डोणगाव परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विधवा व अल्पभूधारक शेतकरी महिलांसाठी एक अत्यंत स्तुत्य आणि भावनिक उपक्रम राबवण्यात येत आहे। शैलेश सावजी यांच्या पुढाकारातून या महिलांना शेतीसाठी मोफत नांगरणी करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून गरजू कुटुंबांसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरत आहे। या उपक्रमांतर्गत पात्र महिलांना त्यांच्या शेत जमिनीवर कोणताही आर्थिक भार न टाकता सुमारे 1 हेक्टर क्षेत्रावर मोफत नांगरणी करून दिली जाणार आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम स्वतःच्या खर्चातून राबवला जात असून यात 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर काम केलं जात असल्याचं सांगण्यात येते। योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या। लाभार्थी महिला ही डोणगाव परिसरातील असावी, ती अल्पभूधारक असावी, तसेच तिच्याकडे नियमित उत्पन्नाचे दुसरे साधन नसावे। याशिवाय तिचे मुले वर्ग 10च्या आत शिक्षण घेत असावी अशा अटही ठेवण्यात आल्या। या निकषांमुळे खऱ्या अर्थानं गरजू आणि पात्र महिलांपर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। या उपक्रमामुळे अनेक विधवा महिलांच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण होणार असून त्यांच्या शेतीला चालना मिळणार आहे। आर्थिक अडचणींमुळे शेती करणे कठीण झालेले अनेक कुटुंबे पुन्हा उभारी घेतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आजच्या काळामध्ये स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य करणारे हात कमी होत चालले। अशा परिस्थितीत शैलेश सावजी यांनी पुढे येत उचललेले पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून समाजात सकारात्मक बदल घडवणारे ठरत आहे। गरीब, गरजू आणि विशेषतः विधवा महिलांसाठी उभा राहिलेला हा मदतीचा हात खऱ्या अर्थाने माणुसकीची जाणीव करून देणारा आहे। नमस्कार, मी शैलेश सपना सुबोधभाऊ सावजी, अध्यक्ष सुबोध युवक कल्याण मंडळ। डोणगाव परिक्षेत्रामध्ये विधवा भगिनींकरता नागरडी, मोफत नागरडी ही आम्ही सुबोध युवक कल्याण मंडळाच्या माध्यमातून करून देणार आहे। ज्या आमच्या भगिनींकडे, अल्पभूधारक अशा भगिनींकडे जमीन आहे, परंतु ज्या भगिनींची मुले ही वर्ग 10च्या आतमध्ये शिक्षण घेत आहेत, अशांची जमीन आम्ही सुबोध युवक कल्याण मंडळाच्या माध्यमातून 1 हेक्टर पर्यंतची जमीन नांगरून देणार। ज्या भगिनींना या योजनेचा लाभ घ्यायचा अशांनी 7 एप्रिल पर्यंत आमच्याशी संपर्क करावा। ही योजना 7 एप्रिल पर्यंतच आहे। ज्या भगिनीचा संपर्क हा 7 एप्रिलच्या नंतर होणार, त्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार हा आम्ही करू शकणार नाही। तरी आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा त्या सर्वांनी आमच्याशी संपर्क करावा।